नमस्कार. लाल बावटा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. उन्हाळ्याच्या भीषणतेत होरपळणाऱ्या बळीराजाला आता महावितरणने देखील मोठा धक्का दिला आहे. कृषी पंपांची वीज कपात केल्यामुळे सिद्धनेरलीत शेतकरी कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना अक्षरशः धारेवर धरला आहे. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना महावितरणने कृषी पंपांचा वीज पुरवठा चक्क 8 तासांवरून 6 तास करण्याचा शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लाल बावटा संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम आणि सिद्धनेरली परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठलं. शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांना घेराव घालत जाब विचारला. एकीकडे कडक उन्हामुळे पिके जळत आहेत आणि अशातच वीज कपात करून शासन भांडवलदारांचे भले करत आहे का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. याआधी पाटबंधारे विभागाने केवळ कृषी पंपांवर अन्यायकारक उपसाबंदी लागू केली होती आणि आता महावितरणने वीज कापून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. यावेळी केवळ वीज कपातच नाही तर महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीवरही शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नका आणि खाजगी कंपनीचा ठेका असताना महावितरणचे कर्मचारी हे काम का करत आहेत, असा सवाल करत शेतकऱ्यांनी स्मार्ट मीटरला प्रखर विरोध दर्शवला. यावेळी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाताना सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी या भागात सोलर प्रोजेक्ट कार्यरत असल्याने सध्या 8 तास वीज उपलब्ध असेल आणि वीज खंडित झाल्यास अतिरिक्त वेळ वाढवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. प्रशासनानं शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 3 दिवसात सिद्धनेरलीत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, तानाजी मगदूम यांच्यासह युवराज निकम, शिवाजी घराळ, पंडित पोवार, अनिल पाटील, गणेश उर्फ बाबूराव पाटील, यशवंत पाटील, गणपती पाटील, दादा पाटील, सुभाष मगदूम, बाबूराव मगदूम, तानाजी चौगुले, सुरेश मगदूम एकोंडी, केडी पाटील सर, तानाजी हरी मगदूम, दशरथ पाटील, बाबजी मगदूम, शिवाजी लोहार, पिंटू पाटील, नंदकुमार मगदूम, शामराव पाटील यांच्यासह धरून चालू एक सर्वसामान्य आपल्या इकडले कोल्हापूर जिल्ह्यात 3 एकर जास्त 3 एकर शेतीला किती पाणी लागतं? आता मी शेतकरीच आहे. हो पण एका शेतकऱ्यांच्या विरोधात करतोय की नाही? प्रत्येक शेतकऱ्याला शेती 3 एकर झाली तशी आम्हाला वर सांगितलं एवढं खाली आला आणि आमचं एखादं मळ जावा कधी युरियाचे त्यांना पण बाबा आता मी साहेब आज मला हे इशारा हे जे आता 8 तास आहे काही प्रॉब्लेम नाही, पण त्या काळात जर आमच्या काय लाईटी गेल्या आणि जर तुम्ही त्याला आम्हाला भरून नाही दिला, तहसीलदारांचे आदेश आहेत तुमच्याकडे, मागचे आदेश त्यात नाही उल्लेख केला. मागचं निवेदन आहे ना तुमच्याकडे, त्याला सगळ्यात तोच उल्लेख आहे. मागच्या निवेदनात तोच सगळा उल्लेख आहे. तहसीलदारांचे आदेश आहेत तुम्हाला, तहसीलदारांच्या समोर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ठरलंय त्याची अंमलबजावणी जर नाही तुम्ही केला आणि इथं जर लोकांचा उद्रेक झाला तर त्याला आम्ही जबाबदार. ते मागचं पत्र आहे त्याचा रेफरन्स घालून वरती पाठवा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही मागचं वरती पाठवलेलं अहो मागच्या वेळी 1 तास गेला आणि ते कधी द्यायचं? आता सध्या साहेब सगळं काय असं काळवट रांग नाही, मार रांग नाही सगळं. 10 दिवसाला करणार 10 दिवस 3 आठवडे झाला असतील तर तुम्हाला 30-35 दिवस पाणी लागेल. काय हो साहेब. अहो आता 5-10 दिवसात पाणी लागलं. 24 तासाची लाईट 7 तासा मांडली आणि 35 दिवस सांगायला 3 तास झाली. मागच्या 3 दिवस झाले, मागच्या 3 दिवस झाले, 6 दिवस उपसाबंदी झाली. त्यात तुमचा खोळंबा जो आहे तू मागं आम्ही ज्यावेळी निवेदन दिलं त्याच्या अगोदर 2 दिवस खोळंबा होता, त्यानंतर 1 दिवस खोळंबा आला, 9 दिवस गेले ना. आणि मे महिन्यासारख्या महिन्यात 9 दिवस गेले एप्रिल मे मध्ये. पावसाळ्यात 80 दिवस
ते 70 दिवसावर पैसे कमी आलं. 65 दिवसावर येतील पुन्हा. ह्या वाया बसत जाता आणि होय होय तुम्हाला 8 तासच आहे की हा कवा आता द्यायचा गेल्याला तास एवढं वाढवून द्या कवा दिल्याचा सांगा एवढं तास तुमचं कपात करता पण काय आम्ही शेतकरी म्हणजे गप असता म्हणजे तुम्ही काय बी करता